लोकसभा निवडणुकीचा निकाल लागत नाही तोवर विधानसभेच्या जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू झाली की काय असं वाटू लागलंय। कारण लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये, आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे असं छगन भुजबळ अजित पवारांना उद्देशून म्हणाले। राष्ट्रवादीच्या बैठकीत ते बोलत होते। तसंच भाजपने 80 ते 90 जागा देण्याचा शब्द दिला होता अशी आठवणही त्यांनी करून दिली। तर विधानसभेच्या जागा वाटपाचा निर्णय महायुतीचे 3 नेते बसून घेतील। भाजप मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला जास्त जागा मिळतील, मात्र मित्र पक्षांचा योग्य सन्मान केला जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। हे आमचे सगळे आपले आमदार 50-54 त्याचे 2-4 इकडे तिकडे गेले, बरोबर। योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो। विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील। निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्या सोबतचे जे 2 पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।